ही बिल्डिंग दिसते ना तुम्हाला, ही ज्याच्याकडे बोट करतोय मी, तिकडं फ्लॅटचं रेट माहिती का तुम्हाला किती? 1 CR, कमीत कमी 1 करोडचं फ्लॅट आहे तिथं. तर नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे परत आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आहे संडे आणि ब्लॉग चालू करायला लेटच झालं, कारण की सकाळी मम्मीला गेलतो स्टेशनवर सोडायला. मम्मी गावाला गेली आहे, कारण की गावाकडे गौऱ्या बसतात आणि मी गेलो नाही, कारण की माझं कॉलेज आहे आणि कॉलेजला सुट्टी मारता येत नाही. आणि आत्ताच माझं सेकंड इयर चालू झालं, तर लेक्चर्सला सुट्टी मारता येत नाही, अटेंडन्स लागतात, म्हणून मी गेलो नाही गावाला. तर आल्यावर मग मला परत गणपती बाप्पाचं आरती होतं, म्हणून झालं नाही, हार वगैरे बनवायचं होतं, त्या म्हणून ब्लॉग चालू करायला लेट झाला. अशाप्रमाणे आम्ही गणपती बाप्पाची आज आरती केली आहे. आता मी कालचा व्लॉग टाकलाय शेड्यूलला, दुपारी 2 वाजता येईल. आणि मी आता बघतोय पोकेमॉनचं एक मूवी आहे. मला पोकेमॉनचे मूवी खूप आवडतात, भारी असतात, आणि लहानपणापासून पोकेमॉनचं आवड आहे. तुम्हाला कोणाला पोकेमॉन आवडते कमेंटमध्ये सांगा मला. आता मी चाललोय मेडिकलला, दीदीला जरा गोळी वगैरे आणायची, सर्दी बिर्दीचं बरं नाही आहे तिला थोडंसं, म्हणून मेडिकलला चाललोय गोळी आणायला दीदीला. लय गोळी, आणि आता जाता जाता गाडीत पेट्रोल टाकू. मी आलोय घरी आणि हे घेतलं होतं मेडिकलमध्ये, 10 रुपयालाच आहे. केक आहे काहीतरी, डेझर्ट केक, बेल्जियम डार्क चॉकलेट असं लिहिलंय. टेस्ट करण्यासाठी घेतलंय मी, बघू कसं आहे, कसं लागतंय, बघू ट्राय करून. याला पाकिटमध्ये एवढंच असं काहीतरी केक आहे, दिसू शकतो बघा, असं केक आहे. दोघा केकच्या मध्ये क्रीमची फिलिंग आहे. टेस्ट करून बघू आता. टेस्ट खरंच खूप चांगलं आहे. ह्याचं टेस्ट आहे ना, ह्याच्यासारखं लागतं. तुम्ही जर ते खाल्लं असेल ना, डीमार्टमध्ये भेटतं ते लिटी चॉको पाय, रेड कलरचं असतं केक, छोटंसं सेम त्यासारखं टेस्ट यायचं, आणि 10 रुपयाला म्हणजे चांगलं आहे. कारण आता आपण जेवू मस्तपैकी, टमाटा भाजी आणि चपाती दीदीने केले माझ्यासाठी स्पेशल, या जेवायला. आता वाजले 4 आणि मी एवढं पडलो होतो असंच, आणि आता उठून फ्रेश झालोय. तर मला भूक लागली होती, तर मी केले हे मिल्कशेक, बनानाचं मिल्कशेक याच्यामध्ये, आणि कोको पावडर टाकले. खूप भारी टेस्ट लागतं याचं. तुम्हाला याची रेसिपी पाहिजे तर सांगा, जास्त काही नाही आहे, मी सांगून देतो. दूध घ्यायचं थोडंसं, एक वाटीभर, त्यामध्ये 2-3 बनाना टाकायचे आणि कोको पावडर टाकायचं आणि फिरवायचं. आणि मी याच्यामध्ये शुगर पण नाही घेतलं, विदाऊट शुगर आहे. नक्की ट्राय करा. आता मी टेरेसवर जात होतो, तर बघा इथे ही किती निवांत झोपली, काय फरकच नाही पडत बाई. पाय बी दिलं तर झालं ना मग. तर मित्रांनो, फायनली आपण आलोय टेरेसवर. बोर होत होतं घरी, आणि टी व्ही बघून बघून पण कंटाळा आलतं, म्हणून म्हटलं यू टेरेसवर हवा खाऊ मस्तपैकी. तर बघा तुम्हाला व्ह्यू दाखवतो. असं पुढं माझं सगळं फॉगी वेदर झालंय, असं ढग उतरल्यासारखं वातावरण झालंय. दाखवतो तुम्हाला, हे बघा. एवढं दिसणार नाही मोबाईलमध्ये, पण रिअलमध्ये भारी वाटतं बघायला, एकदम फॉगी. आणि तुम्हाला दाखवू, ते बघा, ते जे दिसतंय ना बिल्डिंग, ती आहे आमचं कॉलेजचं हॉस्टेल, जे की आता बनतंय, आणि फीज वगैरे पण खूप जास्त आहे तिकडे. ज्यांना घ्यायचं घेतील पोरं, ज्यांना हॉस्टेल वगैरे राहायचे, तर ॲडमिशन वगैरे चालू झाले वाटतं तिकडे. अजून एक गोष्ट सांगायची होती मला, आणि आमच्या टेरेसवरून आहे ना सिंहगड दिसतं, पण त्यासाठी वेदर एकदम क्लिअर पाहिजे. असे 2 टावर पण दिसतात सिंहगडचे, जे वरती आहेत. हे बघा इकडं, ते आहे ना तिथे, ते बिल्डिंग पाशी, तिथं बरोबर तिकडे सिंहगड दिसतं. इकडं पण आता तिकडं दिसत नाही आहे, कारण की वेदर खूप हे क्लाउडी आणि फॉगी वेदर आहे. आणि जेव्हा क्लिअर दिसेल वेदर वगैरे, तर मी नक्की दाखवेल तुम्हाला. ही बिल्डिंग दिसते ना तुम्हाला, ही ज्याच्याकडे बोट करतोय मी, तिकडं फ्लॅटचं रेट माहिती का तुम्हाला किती? 1 CR, कमीत कमी 1 करोडचं फ्लॅट आहे तिथं. तिथं बॅनर लावलं होतं खाली, तेव्हा मी वाचलो होतो. 1 करोडचं फ्लॅट आहे मित्रांनो, 1 करोडचं फ्लॅट आहे. मला बोर होते, कारण की एकतर आज संडे आणि कॉलेज नाही आहे, आणि घरी बोर होते. एक तर मम्मी पण गावाला गेली आहे ना, तर मला बोर होते घरी बसून. आणि सकाळपासून ले मूवीज बघितले, 2-3 बघितले, सगळं बघून झालं, कंप्लीट बघितले मूवी आम्ही.
कंटाळा आलं म्हणून आलं जरा टेरेसवर हवा खायला, बघू म्हटलं कसं वाटतं जरा, कारण की घरात बसून बसून पण कंटाळा येतो. आणि मम्मी असली की जर मम्मीसोबत मस्ती करतो, पण मम्मीच नाही आहे, गावाला गेली आहे. मी पण आता करमणार नाही. आणि उद्या कॉलेज आहे का नाही ते पण माहीत नाही, कारण की बऱ्याच जणांना सुट्टी आहे गौरी पूजाच्या दिवस म्हणून. आणि आमचं माहीत नाही, आमचं शक्यतो चालू असणार आहे, पण आमचं कॉलेज टाईम टेबल वगैरे सगळं परत चेंज करणार आहे. ते म्हणताय टाईम टेबल वगैरे, आणि जे आमचे लेक्चर्स आहेत त्यांचे टी सगळे चेंज होणार आहेत. होप सो उद्या चालू असेल कॉलेज असले की मग जरा चांगलं वाटतं, दिवस अख्खं जातं. आणि आज नेमकं माझं कोडिंगचा क्लास पण नाही आहे, संडेला सुट्टी असतो, काल पण झाला नाही. तर तुम्हाला एक झाड दाखवतो, मला ते झाड सांगा तुम्ही की कशाचं झाड आहे, आणि कमेंटमध्ये लिहा, ज्यांचं आन्सर राईट असेल ते हुशार आहेत. मग हे बघा, हे कशाचं झाड आहे मला सांगा. हे बघा, हे असं कशाचं झाड आहे मला कमेंटमध्ये सांगा लिहून. बघा वेदर कसला डेंजर झाला आहे. बघाशी कसलं मोकळं होतं, फॉगी होतं. आता बघा फुल पावसाळ्याचा वातावरण झाले, फुल असं हवाले जोरात सुटले. तर एवढ्या वेळ मी प्रज्वलसोबत बोलत होतो, जरा बोर होत होतं म्हणून मस्त जरा गप्पा बिप्पा मारले आम्ही. आणि आता चाललोय घरी खाली, खूप अंधार वगैरे झाले, पण पाऊस बीस पडलं तर पहिलं सर्दी आहे मला. चला जाऊ खाली. आता आपण करूया बाप्पाची आरती. बाप्पा बसले इथं आणि टाईम पण झाले, तर आता करून घ्या आपण आरती. आरतीची सगळं सामान इथंच आहे, सगळं तयारी वगैरे करतो आरतीची. मग आपण करूया आरती. तर बघा सगळं तयार झालं, मी मस्त टोपी बिपी घातली, एक गंध लावलं, बाप्पाला पण गंध लावलं, आणि आरती पण तयार आहे. चला आरती करू. चलो, दीदी पण आली आता आरती करूया आपण लवकरात लवकर. अशा प्रकारे आमची आरती झाली आहे बाप्पाची. आणि हे घ्या तुम्ही पण, आरती मस्त झाली. या जेवायला. हे बघा, चपाती, टमाट्याची भाजी, ढोबळीची भाजी, दीदीने केलेला शिरा, पापड आणि तारक मेहता. मस्तपैकी जेवण झालं, दीदीने मस्त जेवण केलं. आणि आता मी आजचा व्लॉग इथंच एंड करतोय. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. आणि आपलं टार्गेट तर तुम्हाला माहितीच आहे, दिवाळीच्या आधी मला आपल्या चॅनलवर 10K व्ह्यूज पाहिजे, आणि ते 100% पूर्ण होणार तुमचा साथ असल्यावर. चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.